की विधानसभा अध्यक्षांपुढे झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यावेळी त्या सांगितलं होतं. अगदी कायद्याच्या भाषेमध्ये सगळं काय आहे ते कपिल सिब्बल मांडतात. मात्र सोप्या भाषेत त्यावेळी ग्राउंडवर काय घडत होतं आपण हे सगळ्या पाहिलेलं आहे. तर त्यांनी जो आता मुद्दा मांडलाय तो खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळेच्या जर घडामोडी आपण आठवल्या तर की आमदारांमध्ये बहुमताचा विचार केला आणि शिंदे गटाचे आमदारच खऱ्या शिवसेना राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतात असा निष्कर्ष अध्यक्षांनी त्यावेळी काढला. म्हणजे हे आमदारच राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतात असं ते म्हणतात. आणि 10व्या अनुसूचीच्या तरतुदीनुसार असं करता येत नाही. जरा 10व्या अनुसूचीचा आता अक्षरशः कीस पाडला जातोय असं आपण म्हणतोय, कारण ते प्रत्येक त्यातल्या या परिशिष्टामधला जो प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातले जे नियम आहेत हे सगळे अगदी त्यांनी तपासून पाहिलेले आहेत आणि त्या सगळ्या बेसिसवर हे सगळं किती चुकीचं घडत होतं या संदर्भात आता युक्तिवाद मांडताना कपिल सिब्बल म्हणतात. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की शिंदेचे जे वकील आहेत हे सगळं कसं खोडून काढणार आहेत, कारण या सगळ्या घटना आपल्याला आठवतात की त्यावेळी नेमकं काय काय घडलेलं होतं. त्यामुळे याकडे आता आपल्याला कसं बघता येईल, कारण हे कोर्टामध्ये मांडणी सुरू आहेच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय कपिल सिब्बलांनी, कृष्णात आणि मनश्री, की मला हे सगळं गोंधळात टाकतंय आणि हे तर्काला सुद्धा गोंधळात टाकणार आहे, लॉजिक सुद्धा ह्याच्यापुढे गणतंय, अशा प्रकारे त्यांना म्हणायचं आपल्या सामान्य भाषेमध्ये. तर डी मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय की अध्यक्ष या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात की शिवसेनेच्या आमदारांना त्याच पक्षाच्या नेतृत्वानं निवडणुकीमध्ये उभं केलं. 10व्या अनुसूचीनुसार आमदार आणि त्यांच्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्देशांनी सगळे बांधील असतात आणि आमदारांमधले संबंधित बहुमताचं मूल्यांकन करून अध्यक्ष असं मांडतात की प्रतिवादी आमदार हे खऱ्या शिवसेना राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. आता हे स्पष्ट झाले की त्यांच्यामध्ये आमदार हे राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, तर 10व्या अनुसूची अंतर्गत हे करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी हे 10व्या अनुसूचीतले सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. मनश्री, काय या संदर्भातले काय नेमकं आपण कशाशी हे रिलेट करू शकतो आणि त्यावेळेच्या घडामोडी आठवत असेल तर हे कसं जोडता येईल हा सगळा संबंध? खरं तर गेल्या 2 सुनावण्या मला आता आठवतात, कारण आपण सातत्याने जी 24 तासवर याचं विश्लेषण करतो आहोत. गेल्या 2 सुनावण्यांमध्ये सुद्धा हाच मुद्दा चर्चेला आलेला होता की 10व्या अनुसूची अंतर्गत पक्षादेश मानणं हे किती गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा कपिल सिब्बलांकडनं तोच युक्तिवाद थोडा वेगळ्या पद्धतीने केला जातोय. कपिल सिब्बल असं म्हणतायत की जर आमदारांचं, फुटलेल्या आमदारांचं बहुमत लक्षात घेऊन त्यावेळेस निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी जर असं म्हटलं असेल की आता हाच खरा पक्ष आहे कारण बहुमत त्यांच्याकडे आहे, अशा पद्धतीने जाणारा निर्णय जर देण्यात येणार असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की 10व्या अनुसूचीनुसार फुटून गेलेल्या आमदारांना सुद्धा त्यांच्या पक्ष नेतृत्वाचा आदेश पाळणं, त्यांनी दिलेले निर्देश पाळणं हे बंधनकारक आहे. आणि म्हणूनच कपिल सिब्बल पुन्हा एकदा 10व्या अनुसूचीचा, जसं तू म्हणालीस की कीस पाडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर कपिल सिब्बल नेमकं काय म्हणतायत की जर बहुमत जरी असेल फुटून गेलेल्या आमदारांकडे तरी सुद्धा त्यांना पक्षाचं नेतृत्व हे बांधील ठेवतं आणि पक्षाचा आदेश हा बांधील ठेवतं. पक्ष नेतृत्व कोणाकडे आहे तर अर्थातच ते उद्धव ठाकरेंकडे आहे. त्याच्यामुळे त्यांचा आदेश न पाळणं, त्यांनी दिलेला व्हीप न पाळणं हीच सर्वात मोठी त्या फुटून गेलेल्या आमदारांची चूक आहे असं देखील म्हणलेलं आहे. आणखी काही महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे येत आहेत. सिब्बल असं म्हणतात की शिवसेना शिंदे गटाने सादिक अली खटल्यातल्या निकालाचा आधार घेतलाय, मात्र तो आपल्या प्रकरणाला लागू होत नाही. कारण 21 जून रोजी संघटनेतल्या बहुमताचा प्रश्नच उद्भवला नव्हता. पक्षाच्या संघटनेचं बहुमत हे आपल्या बाजूने होतं, मात्र त्यांचा दावा तसा नाही. तसा दावा 19 जुलै रोजी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र 21 जून रोजी राजकीय पक्षात फूट पडली होती असं देखील यामध्ये म्हटलेलं नाही. सोबतच सिब्बल असंही म्हणतायत की विधानसभा अध्यक्षांनी असा निष्कर्ष काढला होता की शिंदे गटाने नियुक्त केलेले नेते आणि व्हीप यांची नियुक्ती ही वैध होती. यावरती जोरदार आक्षेप आता सिब्बल घेताना बघायला मिळत आहेत की विधानसभा अध्यक्षांनी जो निष्कर्ष काढलेला होता की शिंदे गटाने त्यावेळेस जो व्हीप लागू केलेला होता, सोबतच जे नेते नियुक्त नव्या नियुक्त्यांनुसार केलेले होते त्यांची नियुक्ती वैध होती, अशा पद्धतीचा युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडनं होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. पाऊस गेला त्याच्यामुळे मी छत्री जरा बाजूला ठेवते, कारण जोरदार असा युक्तिवाद सध्याच्या घडीला सुरू असलेला आपण बघतोय. त्यांनी 10व्या अनुसूचीची मूळ योजना आणि रचना ही पूर्णतः मोडीत काढलेली होती. या अनुसूचीचा उद्देश लोकप्रतिनिधींना
त्या राजकीय पक्षाच्या निर्देशाचं पालन करण्यास बांधील ठेवणं हा असतो. त्यामुळे पुन्हा एकदा 10व्या अनुसूचीचा कीस पाडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण मूळ योजना जी आहे 10व्या अनुसूचीचा जो मूळ उद्देश आहे आणि जी मूळ रचना आहे ती मोडीत काढली गेलेली आहे असं कपिल सिब्बल यांचा दावा आपल्याला होताना दिसतो आहे. कारण पक्षाचं नेतृत्व 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत जो पक्षाने दिलेला निर्देश आहे तो पाळणं बंधनकारक होतं, मात्र तो पाळला गेलेला नाही. सोबतच विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा एका राजकीय पक्षाचा असतो आणि व्याख्येनुसार विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्ष असू शकत नाही. पुन्हा एकदा एक मोठं स्टेटमेंट येताना दिसतंय कपिल सिब्बलांचं की विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्षाचा सदस्य असतो आणि व्याख्येनुसार विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्ष मात्र असू शकत नाही. दोन विरोधाभासी एकाच वाक्यामध्ये दोन वेगळे अर्थ असणारी वाक्य आहेत. पुन्हा एकदा आपण कपिल सिब्बलांनी जे म्हटले ते ऐकूयात. कारण कपिल सिब्बल ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत, कायद्याच्या भाषेमध्ये हा युक्तिवाद सगळ्यांनाच बरंच काही शिकवणारा आहे. विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्षाचा असतो सदस्य निश्चितपणे, मात्र व्याख्येनुसार हा पक्षाचा सदस्य म्हणजे राजकीय पक्ष असू शकत नाही. त्याच्यामुळे विधिमंडळ पक्षाचा सदस्य बरोबर राजकीय पक्ष असं गणित मांडलं जाऊ शकत नाही. राजकीय पक्षामध्ये विधिमंडळाचा सदस्य हा अंतर्भूत असतो अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आहे. सोबतच 10वी अनुसूची राजकीय पक्षाचा सदस्य आणि विधिमंडळ पक्षाचा सदस्य यामध्ये भेद करते. जो 10व्या सूचीचा अर्थ वारंवार उलगडून सांगितला जातोय तो हाच आहे की 10वी अनुसूची राजकीय पक्षाचा सदस्य आणि विधिमंडळ सदस्य यामध्ये भेद आहे आणि तोच भेद राजकीय पक्षाचा सदस्य हा वारंवार सांगत असतो हेच सांगितलं जातंय. जिथे विधिमंडळ पक्षाचे सदस्य स्वतःच राजकीय पक्ष बनलेले आहेत आणि असा निष्कर्ष, असा चुकीचा निष्कर्ष अध्यक्षांनी काढलाय. हा युक्तिवाद आपल्याला कपिल सिब्बल करताना बघायला मिळत आहेत. त्यामुळे 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत 10व्या अनुसूचीचा अर्थ जो चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये, कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात सांगतायत की 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत विधिमंडळ सदस्य हा राजकीय सदस्य चुकीच्या पद्धतीने मानला गेला, मात्र तसं होणं अपेक्षित नव्हतं. तर विधिमंडळ सदस्य आणि राजकीय पक्ष यामध्ये मुख्यतः भेद आहे. राजकीय पक्ष म्हणजे विधिमंडळ सदस्य होत नाही अशा पद्धतीचं एक वेगळं समीकरण आता कपिल सिब्बल मांडू पाहतायत. खरं तर जसं मगाशी मी उल्लेख केला होता की ही सुनावणी जितक्यांदा आपण खरं तर या मुद्द्यांवरती चर्चा करू तितकी ती कमी आहे. कारण सुनावणी एखाद्या चक्रव्यूहात अडकल्याप्रमाणे पुन्हा त्याच जागी येते आहे. एक अपात्रतेचा मुद्दा असेल, दुसरा विधिमंडळ सदस्य आणि पक्ष यामध्ये भेद आहे का हा मुद्दा असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे पुन्हा त्याच जागी आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळेच 10व्या अनुसूचीवरती पुन्हा एकदा ही चर्चा येऊन ठेपलेली आहे.